26/11च्या मुंबई हल्ल्यांबद्दल भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय। मुंबईवर दहशतवादी हल्ला पाहून माझे रक्त सळसळत होतं, त्यामुळे हल्ला सुरू असतानाच मी पिस्तूल घेऊन मुंबईत अतिरेक्यांच्या शोधासाठी निघालो होतो। अतिरेकी कुठे आहेत याचाही शोध घेत होतो। मात्र त्याच वेळी एकनाथ खडसे यांनी मला टीव्हीत पाहिलं आणि ते माझ्यावर ओरडले, असा थरारक किस्सा मंत्री महाजन यांनी सांगितलाय। त्या किस्स्याबद्दल स्वतः महाजन आणि खडसे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया हा रिपोर्ट। मुंबईवरच्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस आपण बंदूक घेऊन अतिरेक्यांना मारायला निघालो होतो, असा मोठा दावा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। मंत्री महाजनांच्या दाव्यानुसार मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याचं त्यांनी पाहिलं। हल्ल्याचं दृश्य पाहून महाजनांचं रक्त सळसळलं। त्यांच्याकडची रिव्हॉल्व्हर सोबत घेऊन ते गाडीनं बसले। दहशतवादी कुठे सापडतो हे शोधण्यासाठी ते महाजन मुंबईतही फिरले। त्यावेळेस महाजन मुंबईत फिरत असल्याचं खडसेंनी टीव्हीवर पाहिलं। त्यानंतर तातडीने महाजनांना खडसेंनी फोन केला आणि गिरीश, तू लगेच तुझ्या रूमवर जा, तिकडे फिरू नकोस असं म्हणून आदेश दिले। असा सारा घटनाक्रम गिरीश महाजन यांनी सांगितला। हल्ला होत असताना मी गुपचूप बसणाऱ्यातला नाहीये असं सांगताना हे खोटं असेल तर तुम्ही एकनाथ खडसेंकडून शहानिशा करू शकता, असंही महाजनांनी सांगितलं। मात्र खडसेंना याबद्दल विचारलं असता त्या काळात आपण नंदुरबारमध्ये होतो आणि महाजनांना एकही कॉल केला नाही, असं खडसेंनी सांगितलं। पण म्हणालात की आतंकवाद्यांना मारण्यासाठी मी स्वतः बंदूक घेऊन निघालो होतो, मात्र काळजीपोटी एकनाथ खडसेंनी मला थांबवलं होतं। हो बरोबर आहे, त्यांना विचारा। त्यावेळेला ज्यावेळेला 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला मी रस्त्यावरच होतो, माझ्या गाडीतच होतो, कारण मी इतके लोक मरतायत बघून माझंही रक्त सळसळतच होतं आणि म्हणून मी रस्त्यावरच होतो। आपण म्हणजे खडसे साहेबांचं माझा किती वाद असला तरी खडसे आपल्याला सांगतील की वस्तुस्थिती काय, ते तर खोरे बोलतील की माझ्याबद्दल। मला जर माझी स्मृती ठीक असेल तर मला वाटतं की त्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांची माझी भेट झाली नव्हती, कारण ज्या दिवशी 26/11ची घटना घडली त्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामधील एका ग्रामीण क्षेत्रामधल्या खेड्यामध्ये मुक्कामाला होतो। विशेष म्हणजे आणि ही घटना मला ज्यावेळेस ठेवली त्यावेळेस तिथे टी.व्ही नव्हता, काही नव्हता। आणि नंतर त्याच कालखंडामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला, निरोप आला, वायरलेसवर निरोप आला की तुम्ही तत्काळ निघून एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे। त्यावेळेस माझ्याकडे काहीही वाहन नव्हतं, तर त्यांनी संभाजीनगरला एक स्पेशल छोटं विमान पाठवलं होतं आणि त्या विमानाने मी दुसऱ्या दिवशी दुपारी त्या बैठकीला आलो होतो। तितक्या कालखंडामध्ये गिरीश महाजनांची माझी कुठेही भेट फोनवर किंवा समक्ष झाली नव्हती, त्यामुळे पिस्तूल घेऊन गिरीश महाजन गेले होते हे मला काही आठवत नाही। गिरीश महाजन असं म्हणलं की 26/11ला जो हल्ला झाला तेव्हा मी बंदूक घेऊन निघालो होतो अतिरेक्यांना मारायला। दरम्यान महाजन अनेकदा त्यांच्याकडच्या पिस्तूलमुळे चर्चेत आणि वादातही राहिले। पिस्तूल दाखवून ते शोबाजी करतात असाही त्यांच्यावर आरोप होतो। मात्र संकटावेळेस मदतीला धावून जाणं जबाबदारी समजतो, त्यामुळे लोक सोशल मीडियामध्ये मला पिस्तुल्या म्हणत किंवा मग वृक्षतोडीवरून लाकूड तोड्या अशी नावं ठेवत। मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही, असं महाजनांनी सांगितलं। नाशिकमधला बिबट्या पकडताना फॉरेस्टवाले चिलखत घालून जाळी टाकत होते, मात्र आपण चिलखताविना जाळी पकडून उभे राहिलो। नंतर बिबट्या जाळीवरून उडी टाकून पळाल्यानंतर मी देखील लगेच उडी मारली, असं महाजन म्हणाले। त्यासोबतच कितीही विषारी साप असो, सर्पमित्र असल्यामुळे लोक साप निघाल्यावर मलाच फोन करतात। आतापर्यंत मी शेकडो साप पकडले असल्याचं महाजनांनी सांगितलंय। दरम्यान AK-47 रायफल असलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात रिव्हॉल्व्हर घेऊन उतरणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राला आतापर्यंत विश्वास नांगरे पाटीलच माहिती होते, जे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेऊन ताज हॉटेलमध्ये शिरले होते। पण विश्वास नांगरे पाटलांप्रमाणेच गिरीश महाजनही बंदूक घेऊन निघाल्याचं आता समोर आलंय। मात्र खडसेंनी त्यांना परत बोलावलं असा महाजनांचा दावा आहे। पण आपण महाजनांना त्या दिवशी फोनच केला नव्हता, असं म्हणत खडसेंनी महाजनांचा दावा खोडून काढलाय। किशोर पाटीलसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव।